रायगड, महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपण सगळे या ठिकाणी आलो तेव्हा सगळ्यांचं मी या ठिकाणी सुरुवातीला स्वागत केलं. हा जो वर्ग आहे या वर्गाचा प्रश्नाची सोडवणूक करणं ही कुठल्याही राज्यकर्त्याची जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी सरकारच्या लक्षामध्ये यावी म्हणून सतत संधी मिळेल त्यावेळेला उपलब्ध असलेल्या व्यासपीठावर या सगळ्या प्रश्नांची आणि सुखदुःखाची बांधणी काही लोक लहान करतात. अनंत कुमार पाटील हे 30-40 वर्ष मी त्यांना जवळून ओळखतो. याच वर्गामध्ये त्यांचं लक्ष केंद्रित त्यांनी केलं. राजू आचार्य असतील, गणेश जाधव असतील, निराळवाल असतील, अन्य त्यांचे ज्येष्ठ सहकारी असतील, त्यांनी आयुष्याचं आपलं मिशन या वर्गाच्या मांडणीच्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नाची सोडवणुकीच्यासाठी त्यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्या पद्धतीने ते काम करतात. जे लोक स्वतःचा विचार न करता उपेक्षित समाजाचा विचार करतात त्यांच्यासाठी सर्वस्व देतात, अशांच्या पाठीशी वर आणणं ही नैतिक जबाबदारी आणि देशमुख असत तर मी असेल आम्हा लोकांची आहे. आणि मला आनंद आहे की गेली काही वर्ष मी बघतो आहे तिला झालं हा प्रश्न सतत मांडतात वेगवेगळ्या व्यासपीठावर जिथं संधी मिळेल तिथं हे दुसरं मांडतात. आता या कामाला अधिक गती द्यायची असेल तर आपल्याला बसून काही कार्यक्रम घ्यावा लागेल, त्याची अंमलबजावणी करावी लागेल. त्या सगळ्या ज्या जाती आहेत बुंदेली असेल, दुसरी असेल, वाघे असेल, वसुदेव समाज असेल, बंजारा असेल, त्या सगळ्यांच्या प्रश्नाची मांडणी करून एक सविस्तर टिप्पणी ही तयार करण्याची गरज आहे. ती अनेकांच्याकडे आहे पण ते एकच हीच केलं. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी असतात आधीच्या सरकारांनी सांगितलं की लोकशाहीमध्ये निवडणुका या अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि ते आता नजीक आल्या. मग ते देशाची असो राज्याची असो या निवडणुकीमधून अशा विचाराला साथ देणाऱ्यांच्या हातात सत्ता देणं हे आपलं कर्तव्य आहे. ते काम आपण करायचं. ते काम केल्याच्या नंतर ज्यांच्या हातात आपण सत्ता दिली त्यांच्या हातात या सगळ्या प्रश्नाचं गाठवलं हे त्यांच्यापुढं मांडायचं आणि संघटनेच्या शक्तीच्या जोरावर सातत्य ठेवून आज हा प्रश्न सुटला, उद्या तो राहिला, परवा सोडून घेतला, या प्रकारची चिकाटी ही दाखवून या प्रश्नांची सोडवणूक करून घेणं ही तुमचीच माझी जबाबदारी आहे. समाज लहान आहे, तो वर्तनयुक्त आहे. तो कुठं राहतो, काय करतो याचा फलक द्यायची गरज नाही, त्यांचं आधुनिक. पण त्यांची ही अडचण दूर करणं ही आपली जबाबदारी असेल. तर ह्या सगळ्या प्रश्नांची मांडणी करून उद्याच्या सरकारच्या समोर
आपण तसा आग्रह धरणार आहोत. त्यासाठी कायमची यंत्रणा आणि व्यासपीठ या दोन्ही गोष्टीची अत्यंत गरज आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की जे काही व्यासपीठ तुम्ही करा त्या व्यासपीठातून जे काही दुसरं मांडाल त्याची स्वर्ग करण्यासाठी जे काही करावं लागेल ती करण्याची भूमिका आणि देशमुख असेल किंवा मी असेल ते आमचे सहकारी असतील त्यांच्याकडून जाईल. तर शेवटी राजकारण क्षेत्रासाठी त्याला समाज करून उभय क्षेत्राचा घटक हा सहभागी नसेल तर त्या राजकारणाला काही अर्थ नाही. आणि म्हणून उभय क्षेत्राच्या सुखदुःखाशी संपर्क ठेवून त्याची सोडवणूक करणं हे आपल्याला असताना ही भूमिका घेऊन काम करण्याची तयारी आपल्या सगळ्यांची सामुदायिक आहे. मी या गोष्टीच्यासाठी एक प्रकारचे आठवण करून द्यायला एका दृष्टीने महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातून या ठिकाणी आला. माझी खात्री आहे की हा तुमचा प्रवास आणि त्या प्रवासातून तुम्ही केलेली मांडणी वाया जाणार नाही. तर तुम्ही काळजी आम्हा सगळ्यांच्याकडून घेतली जाईल एवढंच त्या ठिकाणी सांगतो. हिरालाल आणि त्यांच्या सरकारने या कामात लक्ष घातलं, शिकायची सुरू त्याबद्दल त्यांनी धन्यवाद देतो. आणि हे काम इथंच थांबायचं नाही, ते महाराष्ट्रात पोचवायचं, सरकार दरबारी पोचवायचं आणि लोकांच्या पदरात पडेल याची काळजी घ्यायची. अशी जबाबदारी आता आपण सगळ्यांनी मिळून घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. माझी दोन शब्द